घरातल्या सगळ्यांचाच आवडीचा विषय म्हणजे बाळाची अंघोळ आणि बाळाचा मसाज। तर बाळाचा मसाज हा आपण रोज करू शकतो। मसाजसाठी तुम्ही जनरली घरातलं कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरलं पाहिजे। मसाज करताना कृपया घरातल्या सिनियर मंडळींनीच मसाज करावा। मसाज करताना कानामध्ये, नाकामध्ये, बेंबीवरती, डोक्यातील टाळूवरती तेल टाकू नये, त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। मसाज करताना हलक्या हाताने मसाज करावी, जास्त प्रेशर देऊन मसाज करू नये आणि शक्यतो घरातील व्यक्तींनीच मसाज करावा। बऱ्याच वेळेस मसाज करताना लघवीची जागा मागं पुढं करतात किंवा तोंडामध्ये बोट घालून जीभ साफ करतात किंवा बाळाच्या निप्पलमध्ये प्रेशर देऊन दूध काढतात। तर ह्या गोष्टी बाळासाठी हानिकारक आहेत। कृपया तुम्ही त्या करू नये, कारण जेव्हा तुम्ही बाळाची ब्रेस्ट प्रेस करता त्यावेळेस बाळाला इंजुरी होते आणि तिथे ॲप्सेस होण्याची शक्यता असते व त्यामुळे बाळाच्या जीवाला पुढे जाऊन धोका होऊ शकतो। जेव्हा तुम्ही बाळाच्या तोंडामध्ये बोट घालून जीभ साफ करण्याचा प्रयत्न करता तेव्हा बाळाला इजा होऊ शकते आणि ब्लिडिंगसुद्धा होऊ शकते। त्यामुळे कृपया हा प्रयत्न करू नये। आणि तिसरं म्हणजे लघवीची जागा मागं पुढं करणं। तर प्रथम 2 वर्ष ती लघवीची जागा छोटीच असते। बऱ्याच वेळेस आमच्याकडे लोक येतात की लघवीची जागा छोटी आहे, आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं आहे। तरी कृपया पीडियाट्रिशियनच्या सल्ल्याशिवाय कुठलंही ऑपरेशन वगैरे करू नये। ती जागा प्रथम 2 वर्ष छोटीच असते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात। त्यामुळे मग तुमच्या बाळाला इजा होणार नाही आणि बाळाला मदत होईल। तसेच मी एक गोष्ट विसरलो, आपल्या इथे बऱ्याच वेळेस बाळाला अंघोळ घालताना वेगवेगळ्या प्रकारचे पिठाचं ॲप्लिकेशन करतात, तसेच काजळ लावतात। जुन्या काळात ह्या गोष्टी ठीक होत्या। आता नवीन काळामध्ये बाळासाठी स्पेशली सोप अवेलेबल झालेले आहेत, शॅम्पू अवेलेबल झालेले आहेत, तरी ह्या गोष्टींचा वापर कृपया करू नये। बाळाच्या डोक्यावरती एक सॉफ्ट भाग असतो ज्याला आपण मराठीमध्ये टाळू म्हणतो आणि मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही त्याला फ्रंटनली म्हणतो। तो सॉफ्ट एरिया हा आपोआप भरला जातो आणि अप टू 18 मंथ्स मध्ये तो आपोआप भरला जातो। त्यामुळे तिथे तेल लावून मसाज करणं ही चुकीची मेथड आहे। तिथून एकही थेंब आत ॲब्झॉर्ब होत नाही, उलटे बाळाला एक्सेस तेल लावल्यामुळे तिथे एक तेलाचा लेअर तयार होतो आणि त्यामुळे बाळाला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। टाळू भरणं ही नॅचरल प्रोसेस आहे आणि ती नॅचरल अप टू 18 मंथमध्ये भरून येते। त्यामुळे तिथे तेल लावून बाळाला इजा होऊ नये याचा प्रयत्न करा।